कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याशी व्यापाऱ्याकडून अरेरावी, शिवीगाळ आणि अपमानास्पद भाषा वापरल्याच्या आरोपानंतर बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत संबंधित व्यापाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. गंगापूरचे शेतकरी दत्तू सूर्यभान बोडखे यांच्या कांद्याचा सुरुवातीला सुमारे 2,400 रुपये प्रति क्विंटल दराने लिलाव झाल्याचे सांगण्यात आले. मात्र व्यापाऱ्याने कांदा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर फेरलिलाव झाला आणि सुमारे 2,300 रुपये दर मिळाल्याची माहिती आहे. याच व्यवहारातून वाद निर्माण झाला आणि व्यापाऱ्याकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान प्रशासनाने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर संबंधित व्यापाऱ्यावर 15 दिवसांची कारवाई करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट असून 15 दिवसांची कारवाई नको, परवाना कायमस्वरूपी रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाजार समितीच्या अधिकृत पत्रात मिलन ट्रेडिंग कंपनी आणि मिल्लट ट्रेडिंग कंपनी यांचा उल्लेख असून दोन्ही परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनीही शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता बाजार समितीत संचालक मंडळ काय निर्णय घेणार? परवाना कायमस्वरूपी रद्द करणार की 15 दिवस कारवाई करण्यात येणार? याकडे आता गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. गंगापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जो ठिया दिलेला होता, आपल्या सोबत जे शेतकरी आहेत, काय आरोप केलेले होते, काय सांगाल आपण? कशा संदर्भात या ठिकाणी व्यापाऱ्यावर आरोप केलेले होते? काल दुपारच्या मार्केटला मी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदे घेऊन आल्यानंतर व्यापाऱ्यांनी माझा 2400 रुपये या भावाने कांदा खरेदी केला आणि नंतर मला सांगितलं की हा कांदा मला लागत नाही. 23 नंतर त्यांनी कॅन्सल केल्यानंतर कांद्याचं डबल बीट करण्यात आलं. डबल बीट केल्यानंतर माझा कांदा 2300 रुपये भावाने गेला. त्यामध्ये माझा 1000 रुपये कमी आल्यामुळे मी संतापाच्या भरात व्यापाऱ्याला बोललो की मी 1000 रुपयांनी काही भिकारी होणार नाही. त्यानंतर मला समोरील मिलन ट्रेडिंग कंपनी या व्यापाऱ्यांनी काय सांगितलं की तुझी आमच्या समोर बोलायची अवकात नाही आणि मला दोन्ही मिलन ट्रेडिंग कंपनीचे दोन्ही माझ्यावर धावून आले आणि शिवेगाळ केली मला मार्केट कमिटीमध्ये. त्यानंतर आम्ही मार्केट कमिटीला येऊन पत्र दिलं आणि आता आमची सर्व शेतकऱ्याची एकच विनंती आहे की मिलन ट्रेडिंग कंपनीचे लायसन कायम स्वरूपीसाठी रद्द करण्यात यावे. की बाजार कमिटीने तुम्हाला काय आश्वासन दिलं? बाजार कमिटीने आम्हाला सांगितलं की तात्काळ करता आम्ही 15 दिवसाकरता केलेलं आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण आमच्या बाजार समितीचं मीटिंग लावू आणि त्यानंतर पुढील कारवाई करून त्यांचं वाला लायसन कायम स्वरूपीसाठी रद्द करू अशी माहिती मिळते. आपण त्या संबंधित व्यापाऱ्यावर एफआयआर करणार आहोत. संबंधित व्यापाऱ्यावर एफआयआर करायचे आता आमचं शेतकरी ठरवून घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ त्याच्यावाला एफआयआर करायची की नाही करायची. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेतकरी आहेत, हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही कर्मचारी या ठिकाणी मध्यस्थी करायला गेले होते आणि त्यांना ही शिवीगाळ झालेली चा आरोप देखील करण्यात आलेला. काय सांगाल आपण? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक कर्मचारी म्हणून तुम्हाला या ठिकाणी शिवीगाळ झालेली आहे. ज्यावेळेस यांचं चालू होतं त्यावेळेस मी मध्यस्थी यांच्या बरोबर करायला गेलो, व्यापारी आणि शेतकरी. तर मग तो माझ्यावर बी धावला, मला बी शिवीगाळ केली त्यांनी. यापुढे काही तुम्ही तक्रार विक्रार करणार आहात? आता बघू, आम्ही शेतकरी आणि मला शेतकरी सगळ्यात सर्वात जास्त महत्वाचा आहे. त्याच्या करताने आम्ही आता दोघं मिळून करणार आहे. त्या ठिकाणी या गंभीर स्वरूपाचे आरोप हे कर्मचाऱ्यांनी केलेले आहे, याची चौकशी होणं देखील गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी जो दिला होता तो कशा संदर्भात दिलेला? बाजार समितीच्या एक व्यापारी आहे सलमान मोहम्मद शेख आणि त्याचे वडील यांनी काल कांदा खरेदी करताना कमी भावावरून हे वाद झाले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे त्याच्यामध्ये. तर व्यापाऱ्यांनी बाजार समिती कर्मचारी आणि शेतकऱ्यांशी शाब्दिक चकमक घातली. त्याच्यामुळे मग काल आज ते ठिय्या बसला होता शेतकऱ्यांचं. व्यापाराविरुद्ध आपण त्याचं 15 दिवसासाठी निलंबित केलेलं आहे. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. आता त्या संदर्भात आपण अनुज्ञप्तीधारक जो आहे त्याचं लायसन्स सस्पेंड केलेलं आहे, निलंबित केलेलं आहे 15 दिवसासाठी.
कंटिन्यू या कंपनीच्या विरोधात तुमच्याकडे सातत्याने तक्रार येत आहेत या देखील आपण पूर्वी का दखल घेतली आणि यापूर्वी पण आपण त्याचं अनुमती निलंबन केलेलं आहे. जेव्हा जेव्हा तक्रार आलेली तेव्हा आपण कारवाई केलेली आहे, बाजार समितीने कारवाई केलेली आहे. आता हे शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे हे कृषी उत्पन्न बाजार समिती भरून देणार आहे. नाही, याच्यामध्ये लिलावामध्ये जो काही भाव होतो तो व्यापारी आणि शेतकरी यांच्या संगनमतानेच होत असतो. जर शेतकऱ्याला जर भाव पटला नाही तर तो दुसऱ्या मार्केटमध्ये मिळू शकतो. म्हटलं त्याच्यात लिलाव झालेला होता व्यापाऱ्याने तो मान्य केला नाही कोर्टावर नंतर याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा हस्तक्षेप करून आता हे शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटणार आहे. नाही, बाजार समिती त्या प्रकारचं कुठली नुकसान भरपाई देत नाही. बाजार समितीमध्ये वांदा समिती आहे. ते वांदा समिती जर काही असेल, कांदा खराब असेल किंवा लिलावामध्ये जर त्यांना जो भाव पटला नसेल किंवा त्याच्यामध्ये मग बाजार समितीची जी वांदा समिती तिथे जाऊन मग तो त्यांच्यामधला वाद मिटवणार.